तर चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV व्हायरसने भारतात सुद्धा हातपाय पसरले आहेत. भारतात HMPVच्या रुग्णांची संख्या तब्बल 8 वरती पोहोचली आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे हे 8ही रुग्ण लहान मुलं आहे आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 2 चिमुरड्यांना आता HMPVची लागण झालेली आहे. तर महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक आणि गुजरातमध्ये HMPVने शिरकाव केला. गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झाला, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला आणि 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPVची लागण झालेली आहे. तर विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे देशात नेमके कुठे आणि किती रुग्ण आढळले ते सुद्धा आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये 2 रुग्ण आढळलेत, मात्र हे दोनही रुग्ण संशयित आहेत. चेन्नईमध्ये 2 आणि कोलकातामध्ये सुद्धा 1 रुग्ण आढळला असल्याचं कळतंय. कर्नाटकमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला असल्याची माहिती सध्या तरी मिळते. कोणत्या राज्यात नेमके किती रुग्ण आढळले ते सुद्धा आपण पाहतोय.